जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार. नाशिकमध्ये महायुतीतील नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर नरेंद्र दराडेंवर नाराज. 5 वर्षात कुठलंही काम केलं नसल्याचा आरोप. अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेससमोरील पेच कायम. उमेदवार हर्षजित देशमुख अजूनही रुग्णालयातच. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. नाशिक शालार्थ आयडी प्रकरणामध्ये महाघोटाळा. 854 पैकी 750हून अधिक शालार्थ आयडी बोगस असल्याचे तपासामधून उघड. दोषींवर गुन्हे दाखल करून कडक कारवाईची तयारी सुरू. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची सक्ती करता येणार नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. तर गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कांदा खरेदी दरामध्ये प्रति किलो 70 पैशांची वाढ. सरकार आजपासून 16 रुपये 50 पैसे दरानं कांदा खरेदी करणार. आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात. पंढरपुरात आज अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. राजू शेट्टी मनोज जरांगे आज रोहित पवारांना भेटणार. पुणे जिल्ह्यातील 1,04,000 शेतकरी होणार कर्जमुक्त. शेतकऱ्यांचं 1,175 कोटींचं कर्जमाफ होणार असल्याची माहिती. पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून कर्जमाफीचा प्राथमिक अंदाज जाहीर. मान्सूनच्या वाटेमध्ये एल निनोचं संकट. प्रशांत महासागरातील एल निनोच्या सक्रियतेमुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचं स्वरूप बदलणार. दुष्काळाचे ढगही गडद. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानं चिंता वाढली. मान्सून रखडल्यानं मुंबईच्या किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ. जूनमधील 57 वर्षांमधील विक्रमी तापमानाची नोंद. कुलाब्यामध्ये 30.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. फिफा वर्ल्ड कपमध्ये कॅनडा विरुद्ध बोस्निया सामना 1-1 ड्रॉ. प्रत्येकी 1 गुणासह दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमधील खातं उघडलं.